नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं या माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर आज मी दुपारी सहज बाहेर फिरत होते. दुपारी झोप येत नव्हती, तर म्हटलं बाहेर जाऊन बघूया की पावसाचं थोडंसं वातावरण झालं होतं, म्हणून खाळ्यात फिरत होती. तर फिरता फिरता असं सहज एकीकडे बघितलं तर ही छोटीशी पानं दिसली. ही पानं कसली आहेत मलाही माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. आणि बहुतेक वेळा आपण गावी गेल्यावर आपल्या ह्या लहान आठवणी आहेत, त्या आपण या पानांची फुलं बनवायचो. तर कोणी कोणी फुलं बनवली आहेत मला ती पण नक्की सांगा. तर बघा मी पानं ती हे केलेली आहेत, हातात घेतली आहेत. तर बघा ते छान असं फूल तयार होतं. पण ते फूल तुम्ही जर घट्ट हातात नाही पकडलं तर त्याची पानं लगेच निसटून जातात हातातून. तर मी छान असं ते हातात हे केलं होतं, पण बघा वारा आला आणि ती लगेच पानं हातातून पडली माझ्या. सो परत एकदा मला दिसलं म्हणून मी करायला गेली, तर ते तुटून हातातच आलं आणि ते काही परत झालं नाही. तर मला परत एकदा तसंच फूल बनवायची इच्छा झाली म्हणून मी परत एकदा करून बघितलं, पण पुन्हा एकदा ते तसंच झालं. वाऱ्याने ती सगळी पानं खाली पडून गेली. आणि नंतर मग मी म्हटलं जाऊ दे, मग पुढे गेली. पुढे बघितलं तर जास्वंदाची छान फुलं दिसली मला. तर बघू शकता पिंक कलरची जास्वंदाची फुलं ही किती छान दिसत आहेत. आणि अशी फुलं बघायला गेली तर आपल्याला मुंबईत ही पैसे देऊन बघायला भेटतात. तर गावात आजूबाजूला आपल्या घराच्या पाठीमागे पुढे जी जागा आहे त्याच्यामध्ये ही फुलं आपल्याला नक्कीच बघायला भेटतात. तर असंच मी बघत बघत पुढे चालत गेली. आमची जी आजूबाजूची जागा आहे तिथे बरीचशी फुलांची झाडं आहेत, म्हणून म्हटलं बघूया की काय काय फुलं. तर परत एकदा एका झाडाच्या मागे मला पुन्हा जास्वंदाचं फूल दिसलं, जे बघू शकता रेड कलरचं आहे, लाल कलरचं. तर जास्वंदाच्या फुलांमध्ये पण किती सारे प्रकार आहेत जे फक्त आपल्याला गावात आणि गावातच बघायला भेटतात. म्हणून पुन्हा एकदा बाहेर आल्याने म्हटलं सहज की बघूया आणखी कुठे आहेत. परत एकदा बघितलं तर बघा तुम्ही छान असं पीच कलरचं असं एक सुंदरसं आबोली कलरचं फूल आहे, जे जास्वंदाचाच प्रकार आहे. हा कोणता प्रकार आहे मला माहिती नाही, पण तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. आणि नंतर एकदा बघितली तर ही मला गुलबक्षीची फुलं दिसली आहेत, जी फुलली होती पण ती पाऊस जास्त नसल्यामुळे मध्ये मध्ये ती बावरून गेली आहेत एकदम. त्याच्यानंतर हे एक फूल जे दिसतं आहे ते आहे टगरीचं फूल आहे. हे पुन्हा एकदा मला तशीच पानं दिसली, पण तसंच करावं असं वाटलं फूल बनवायचं म्हणून मी परत एकदा तसंच केलं. कारण ही फुलं बनवायला खूप छान वाटतं आणि हे पावसामध्येच हे असं जे काही लहान मुलांचे खेळ आहेत हे पावसातच करायला खूप मजा येतात. तर नंतर मी आली घरात. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. दुपारचा वेळ माझा असा जातो, तुम्ही काय करता नक्की मला एकदा सांगा. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.